हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 39. सकळ मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले. हे इतुकेही आपुले, मानू नको सर्वथा. येथून पुढे 3 ओव्यांमध्ये अंशात्मा आणि जीवात्मा यामधील संवाद आहे. प्रत्येक सजीवाच्या देहामध्ये जीवाशिवाची जोडी असते. तथापि मुक्तीसाठी फक्त मानवी देहच उपयुक्त असतो. यास्तव येथे मानवी देहामधील जीवाशिवाच्या जोडीमधील हा संवाद आहे. आपण अंशात्मा असूनही स्वतःला जीव, मन, देह असे काही समजत असतो. यामुळे आपल्यासाठी हा संवाद फार महत्त्वाचा आहे. श्री समर्थांनी या अशा संवाद रूपाने मानवाने मुक्तीसाठी काय करावे याचा फार सुंदर उपदेश केला आहे. यासाठी त्यांनी या अध्यायामध्ये माया निरूपण केले, मायेची पूर्ण माहिती करून दिली. आणि आता या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये ते या मायेपासून दूर होऊन त्या पलीकडे आत्मयात्रा आरंभ कशी करावी ते सांगत आहेत. अंशात्मा जीवात्म्याला सांगत आहे की अशा प्रकारे आतापर्यंत केलेल्या मायेच्या निरूपणावरून तुझ्या लक्षात आले असेल की येथे आत्मारामामधून माया निर्माण झाली आणि त्या मायेमधून विश्वे आणि त्यावरील भौतिक वस्तू जगत निर्माण झाले. येथे जे जे निर्माण झाले ते सर्व नाशिवंत, अशाश्वत आणि परावर्तित होणारे आहे. येथील निर्मिती ही काही अल्प स्वल्प काळापुरती मर्यादित आहे. तिच्या निर्माणामधून येथे वैश्विक लीला केली जाते आणि काही कालावधीनंतर ती नाश होते आणि त्यामधून पुन्हा नवीन वैश्विक लीला केली जाते. अशा प्रकारे येथे अव्याहत विविधता आणि वैचित्र्य सांभाळले जाते. याला सध्याच्या भाषेमध्ये फॅशन असे म्हणतात. नाविन्याच्या हौसेमुळे फॅशन सतत बदलत असते. यालाच वैश्विक चैतन्य असे म्हणायचे. अर्थातच या नावाखाली जो आचरटपणा सुरू असतो तो साधकांकडून निश्चितच अपेक्षित नाही. यास्तव चैतन्याचा वापर कसा करावा याचे तारतम्य बाळगावे. लक्षात घ्यावे की आत्माराम परम सदा असलेला, आदी, अनादी, अनंत इत्यादी असा असला तरीही आत्मारामामधून माया किंवा मायेमधून निर्माण झालेले वस्तुजगत तसे नाही, तर ते त्या विरुद्ध नाशिवंत, अशाश्वत आहे. कारण ती आत्मारामाच्या परमचैतन्याची अभिव्यक्ती आहे. ती स्थिर असू शकत नाही, कारण ती चैतन्यशील आहे. बाळा, जीवात्मा, आता आणखी पुढे जे मी सांगत आहे तेही मोठ्या धैर्याने ऐक आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. कारण ती वस्तुस्थिती आहे, ती तू बदलू शकत नाहीस. तसा तू जर प्रयत्न केलास तर तुला सुखदुःखात कायम पिचत राहावे लागेल. तू कधीही जीवनाचा कैवल्यानंद घेऊ शकणार नाहीस. या नाशिवंत यादीमध्ये तुझीही गणना आहे. जरी तू माझ्यामधून निर्माण झालेला असलास, जरी तुला मी स्वतः निर्माण केलेला असला, तरीही तू स्वतःही परम नाहीस. तू सुद्धा नाशिवंत, अशाश्वत आहेस. हे तू जाणून घे. आणि बाह्य दशेंद्रिये आणि अंतस्बुद्धी, स्मृती आणि मन ही इंद्रिये यांच्याशी योग्य तोच व्यवहार कर. तू स्वतःला आणि या तुझ्या 13 इंद्रियांना आपले समजू नकोस. येथे सर्व नाश होणारे आहे. यात जराही मोह वश होऊ नकोस. कारण त्यामुळेच तू सुखदुःख, पाप पुण्य आणि जन्ममरण अशा दुर्दैवी फेऱ्यात अडकलेला आहेस. हा असा बोध करून घे
आणि स्वतःची यामधून सुटका करून घे. ते मन महाकावेबाज आहे. ते तुला असत्य सांगून फितवते आणि भौतिकाच्या भोवऱ्यात फिरत ठेवते. ते स्वतःसह तू, बुद्धी आणि स्मृती यांना पुनर्जन्म घ्यायला भाग पाडते. यामुळे तू कैवल्यानंदाला मुक्तोस, मुक्तीला वंचित होतोस. यात अंशात्माही विनाकारण गुरफटला जातो. ओवी क्रमांक 40. आता सांगतो तुझं खूण, तुवा नाशिवंत किले मदारपण. आता करीसी आळखेपण, तरी मज शब्द नाही. अशा प्रकारे मागील ओवीत अंशात्मा आणि जीवात्मा यांच्यामध्ये संवाद झाल्यावर जीवात्मा जरा विचलित झालेला आपणही पाहिला. यास्तव आता अंशात्मा त्याची समजूत घालून त्याला फार मोठा दिलासा देत आहे. अंशात्मा जीवात्म्याला सांगत आहे की अरे बाळा, मी तुला माझ्यापासून निर्माण केलेला आहे. तू मायेपासून निर्माण झालेला नाहीस. यास्तव तू अन्य इंद्रियांप्रमाणे मायेत नष्ट होणार नाहीस. तू माझ्यात विलीन होणार आहेस. तुला माझ्यात विलीन होण्यासाठीच मी निर्माण केले आहे, हे तू लक्षात घे. भविष्यात जेव्हा मी पुन्हा प्रभू कार्यासाठी विश्वात परत येईन, तेव्हा आपोआपच तूही माझ्याबरोबर येथे येशील आणि पुन्हा देह धारण करशील. यास्तव आता हा उपदेश समजून घे आणि मोकळेपणाने सर्वस्वाचा त्याग कर. तसेच स्वतःलाही माझ्यात समर्पण कर आणि मुक्त हो. परंतु तसे न करशील तर मात्र तू पुन्हा त्या महामायेच्या मोहात गुंतून जन्ममरण असे न संपणारे फेरे घेत राहशील. मला जे सांगायचे होते ते सर्व काही मी तुला सविस्तर सांगितले आहे. हा उपदेश ऐकला नाहीस आणि मग पुन्हा जन्ममरण अशा फेऱ्यात अडकलास तर मग मात्र मला दोष देऊ नकोस. हरिओम.